माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची प्रकृती खालावली। दिल्लीच्या एम्स रुग्णालयामध्ये उपचार सुरू। बेळगावच्या अधिवेशनातनं काँग्रेस नेते दिल्लीला रवाना। काँग्रेसने भारताच्या नकाशातील काश्मीरचा भाग वगळल्याचा भाजपचा आरोप। काश्मीरचा भाग वगळल्यानं वाद निर्माण होण्याची शक्यता, काँग्रेसचंही स्पष्टीकरण। वाल्मिक कराडचा निकटवर्तीय कैलास फडला अटक। हवेत गोळीबार केल्याप्रकरणी कारवाई। कोणाचीही दादागिरी चालू देणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा। अंजली दवानी यांकडनं धनंजय मुंडेंच्या हातात बंदूक असलेला फोटो पोस्ट। बेडमधील सगळ्या शस्त्र परवान्यांची चौकशी लावा, दमानी यांची मागणी। कल्याणमधील अल्पवयीन मुलीचं अपहरण आणि हत्या प्रकरणामध्ये नराधम विशाल गवळी आणि पत्नी साक्षी गवळीला 7 दिवसांची पोलीस कोठडी। कल्याण प्रकरणाबाबत मुख्यमंत्री फडणवीसांची ठाणे पोलीस आयुक्तांसोबत फोनवरून चर्चा। आरोपीला फाशी होईल हे सुनिश्चित करण्याबरोबरच खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्याच्याही सूचना। मुलींवरील अत्याचाराच्या घटनांनी महाराष्ट्र हादरला। राजगुरुनगरमध्ये परप्रांतीयांकडून 2 चिमुकल्यांवरती अत्याचार करून हत्या, तर विसापूर किल्ल्याच्या पायथ्याला पोलीस शिपायानेच केला चिमुकलीचा विनयभंग। राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या नव्या पुतळ्याची झलक पुढारी न्यूजवर। सरकारनं नेमलेल्या समितीच्या देखरेखीखाली पुतळ्याचं काम सुरू।